ही शिकवून आलेली पिल्ली काय बी बोलतात, त्याचा काय उपयोग नाही होत. महाकाली बाजार का बंद पडला, हे नानासाहेब क्रेडिट का बंद पडली, परत नोकरांची संस्था ती गाव बंद पडली. आता हिची उत्तरं ही काय देऊ शकत नाहीत. तुम्ही शेतकरी आहे का? शेतकरी आहे की तुमचा ऊस कुठं जातोय? ऊस कुठं जातोय? काय सांगायचं कारखान्याला संचालक तुम्ही आहात, बँकेचे मालक तुम्हीच आहात, कारखाने मालक तुम्हीच आहात. चेअरमनी स्वतः केस घातलेले हायकोर्टात केस आहे त्या कारखान्यात. ऊस पिठाच्या गिरणीत जातो का कारखान्यात जातो मला सांगा. शेतकरी म्हणून तुम्ही बोललं पाहिजे का नाही? काय तुमची भूमिका मांडा ना. हा मग तुम्ही चालू झालं. आता हे जर बॉडी नसतं तर दुसरी बॉडी पत्र सुद्धा ऐकलं असतं. आधी थेट आरोप करतोय की पत्र सुद्धा जागेवर राहिलं नसतं. या बॉडीनं किमान टिकवून तरी ठेवलं ही समाधानाची बाजू आहे. तुम्ही म्हणला मुख्य नेत्यांची त्यांच्या सुद्धा मुलाखती घेतो, सोडत नाही कोणाला. तुम्ही काय काळजी करू नका. तर जमीन सुद्धा तिथली विकण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला असा विरोधकांचा आरोप आहे. 83 कोटीला जर तुम्ही कारखाना मागत असाल हे काय पेटाची गिरण नव्हे. असं जर असेल तर कामगारांचा 5 ॲडव्हान्सच पगार तुम्ही द्या ना. म्हणजे काय सत्तेत गेल्यानंतर होते ते आता समजेल ते असणे. भ्रष्टाचार ऐका ना माझा प्रश्न. चेअरमनच्या संचालकांच्या किंवा शिलीबाईंच्या पाया पडून ऊस घालवायला लागलाय, पण आमचा हक्काचा कारखाना असताना ऊस आमचाच जात नाही. एक गुंठाही जमीन विकलेली नाही. कारखान्याची स्थावर मालमत्ता जैशी आहे तशी आहे. मित्रो नमस्कार. सध्या कवठेमंकाळ तालुक्यामध्ये या ठिकाणी महांकाली सहकारी साखर कारखान्याचं इलेक्शन सुरू आहे आणि तालुक्यामध्ये कारखान्याबद्दल या ठिकाणी चर्चा सुरू असताना आपल्याला बघायला मिळतं आहे. आता त्याच पार्श्वभूमीवरती एव्हिडन प्रस्तुत ओपन चर्चा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. कवठेमंकाळ तालुक्यातील रांजणी या गावामध्ये मी सध्या आहे आणि माझ्यासोबत या ठिकाणी नागरिक आहेत, काही कारखान्याचे माजी सभापती आहेत, सभासद आहेत आणि या ठिकाणी कामगार वर्ग असलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे. आता या गावकऱ्यांचे किंवा या कारखाना परिसरामध्ये येणाऱ्या हे जे नागरिक आहेत त्यांच्या नक्की समस्या काय आहेत आणि कारखाना बंद असल्यामुळे काय काय परिणाम या ठिकाणी होतो आहे किंवा कारखाना जर का चालू केला किंवा कारखाना चालू झाला तर कशा पद्धतीचे बदल या कवठेमंकाळ तालुक्यामध्ये जाणवून येतील या संदर्भात आपण पूर्णपणे या ठिकाणी चर्चा करणार आहोत. खरं तर माझा पहिलाच प्रश्न या ठिकाणी आहे की आत्ता सध्या जो कारखाना तुमच्या तालुक्यामध्ये आहे तो कोणत्या अवस्थेत आहे? सध्या बंद आहे. 6 वर्ष झाले बंद आहे. कारखाना 6 वर्ष झालं बंद आहे खरं तर. म्हणजे आता बघा इलेक्शन लागलेलं आहे तुमच्या गावात. आता तुम्ही नागरिक आहे, सभासद असाल, जे कोणी असाल ते काय चर्चा सुरू आहे? काय चर्चा काय सुरू आहे गावामध्ये कारखान्या संदर्भामध्ये? कारखाना चालू व्हावा, काय लोकांना नोकऱ्या मिळाव्यात, ऊस द्यायला सोपं व्हावं, हीच आमची इच्छा आहे. गावामध्ये आता लोकसंख्या तशी बऱ्यापैकी आहे, चांगली आहे आणि तालुक्याचा जर का विचार केला तर एकमेव ते कारखाना हे भांडवल आहे. म्हणजे व्यावसायिकांचं असेल, तुमच्या सामान्य लोकांचं असेल किंवा उद्योगधंद्याचं हे सामान आहे. मात्र कारखाना बंद पडल्यामुळं काय नक्की परिणाम तुमच्या गावावरती झाला आहे किंवा जनसामान्य लोकांवरती झालेला आहे? इथून बराचसा ऊस कर्नाटकामध्ये जातो या, आणि त्यामुळं टोळ्या पाहिजे तेवढ्या मिळत नाही त्या, आणि टोळ्या काय करतात, अडचणी करतात, जादा पैसे मागतात, आणि त्यामुळं या भागातल्या परिसरातल्या लोकांना ऊस घालवायचा त्रास होतो या. त्यामुळे हा कारखाना चालू राहावा अशी इच्छा आहे आमची. तर या ठिकाणी आपल्यासोबत कृती बचाव समितीचे या ठिकाणी संग्राम भोसले आहेत, उमेदवार आहेत. ते काय भूमिका आहे नक्की? कारखाना चालू व्हावा, त्यासाठी परिवर्तन व्हावे ही एवढीच आमची भावना आहे. कारखाना चालू व्हावा, नोकरांना काम मिळावं, सभासदांचा ऊस जावा, शेतकऱ्यांना काम ऊस वेळेवर जावा. इथं आता कर्नाटकाला ऊस जातो सगळा, एकरी 10,000, 20,000 हजार रुपये टोळ्यांना द्यावे लागतात, ऊसतोडी मजुरांना द्यावे लागतात, त्याचा खर्च वाचेल. यासाठी कारखाना चालू व्हावा एवढीच इच्छा आहे. आणि आपल्यासोबत या ठिकाणी आणखी काही नागरिक आहेत. तर कारखाना बंद अवस्थेमध्ये सध्या आहे, हे कुठल्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं? कवठेमंकाळ हा पहिलाच दुष्काळी भागाला वरदान ठरलेला आहे. महांकाली सहकारी कारखाना या शेतकऱ्यांचं हित व शेतकऱ्यांचा कायापालट व्हावा म्हणून पंडितराव जाधव, नानासाहेब सगरे यांनी हा कारखाना उभा केला. पूर्वी 1100 सभासद, 1100 कामगारांचा हा कारखाना, म्हणजे जास्तीत जास्त दुष्काळी भागातल्या आपल्या मुलांना हाताला काम मिळावं म्हणून त्यांनी भरती जास्त प्रमाणात केली. त्यावेळी ऊस आपल्या भागात कमी असतानासुद्धा बाहेरनं ऊस घेऊन हा कारखाना चांगल्या पद्धतीनं चालवण्याचा प्रयत्न केला. परंतु अलीकडच्या काळात ऊस पण नाही, पाणी पण नाही, त्यामुळं हा कारखाना आर्थिकदृष्ट्या बंद पडला.
कामगाराची देणे वाढली, हे वाढली. त्याचा फायदा आपला कर्नाटकात या शेतकऱ्यांची एवढी पिळवणूक झाली की टोळीवर पैसे घ्यायचं, काटामारीचा उद्योग, हे महाकाली सरकार चालू असतं तर हे गोष्टी झाल्या नसत्या. परंतु आत्ता कुठं तर आशेचा किरण आहे. विनय कोरेनं कारखाना चालू करण्याचा प्रयत्न यांचा चालू आहे. आमच्या गावचे जीवनराव भोसले हे पण चांगले आमचे म्हणजे शेतकऱ्यांच्या अडीअडचणी हे समजावून घेणारे नेते आहेत. यांच्या प्रयत्नांसुद्धा या भागात आता 573 सभासद पहिले आहेत. त्यातले 200 मयत आहेत. एक अंदाजे 300च्या आसपास सभासदांचं हे होईल. परंतु या दृष्टीनं हा कारखाना चालू व्हावा. विनय कोरे हे चांगल्या पद्धतीनं कारखाना चालू करते या आशेनं शेतकरी आता आहे, आशावादी आहे. नाही, खरं तर विनय कोरे असतील किंवा बाकीचे जे कोणी मंडळी असतील, महायुती आहे, महाविकास आघाडी आहे, मात्र मुद्दा प्रामुख्याने तुमच्या तालुक्यामध्ये उपस्थित केला जातो की बाबा कारखाना एवढा सुरळीमध्ये चालत असताना पूर्वीपासून अचानक बंद का पडला? अचानक आर्थिकदृष्ट्यानं ऊसच नव्हता. आता पाणी आल्यामुळं या भागात ऊस झाला. पूर्वी ऊसच नाही. त्यामुळं परगावनं वाहतूक जास्त देऊन कारखान्याला परवडत नव्हतं. आणि आता जवळजवळ कारखाना कर्नाटकात चालू झाला, डफळापूरला कारखाना झाला. ऊसाचे आसपास कारखाना जास्त चालू झाल्यामुळं आवक तशी कमी झाली ना. आणि आर्थिकदृष्ट्या हा कारखाना हे झाला, डबघायला आला. कारखान्या बंद पडण्यापूर्वी म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये ऊस होता असं सांगितलं जातं आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांना किंवा शेतकऱ्यांना इतर ठिकाणी म्हणजे आपला स्वतःचं ऊसाला त्या ठिकाणी घर असून, कारखाना असून इतर ठिकाणी कारखान्याला ऊस त्या ठिकाणी घालवावा लागतो. म्हणजे काय नक्की भूमिका झाला नाही. कसं आहे, केंद्र शासनाच्या काय ध्येयधोरणं जी बदलली त्यामध्ये ह्या जे महाराष्ट्रातले हा महंकाली कारखाना एकच बंद नाही. महाराष्ट्रातले जवळजवळ 35 ते 36 कारखाने बंद आहेत. त्यापैकी हा महंकाली कारखाना आहे. आणि तो सुरुवातीला ऊसाचं उत्पन्न नव्हतं इथं, कारण हा दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे कवठेमंकाळ तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळ होता. आराराबांच्या माध्यमातून आता सध्या पाण्याचं म्हणजे म्हैसाळ योजना, टेंबू योजना असेल, ह्या योजना कार्यरत झाल्या. त्यामुळं आत्ता ऊसाचं प्रमाण हे ह्या 2-3 वर्षातच झालं आहे. त्यामुळं ठीक आहे. कवठेमंकाळ हा दुष्काळी तालुका आहे का? आणि ऊसाचं क्षेत्र इथं कमी प्रमाणात आहे का? नाही, ऊसाचं क्षेत्र आहे. हा दुष्काळी तालुका आहे. पण ऊसाचं क्षेत्र सुद्धा पाणी आल्यामुळं, म्हैसाळ योजनेचं पाणी आल्यामुळं ऊसाचं क्षेत्र वाढलेलं आहे. आणि त्यामुळं दुष्काळी भागातला हा कारखाना हा चालू राहिला पाहिजे. त्यामुळं बरीचशी प्रगतीसुद्धा होईल तालुक्याची. शेतकऱ्यांचा जेव्हा त्या ठिकाणी ऊस जात होता, आपल्यासोबत या ठिकाणी कामगारसुद्धा आहेत. काय नक्की भूमिका आहे? तुम्ही कारखान्यामध्ये काम केलेलं आहे. कामगार म्हणजे आम्ही 2015ला मी रिटायर झालो. त्यामुळं तिथून कारखाना बंद झाला 16-17पासून. आता चालू करण्याचं विनय कोरेचं ध्येय चाललेलं आहे. जरी दिला तरी कामगाराचं किंवा शेतकऱ्याचं फायदा होईल. त्यामुळे चालू झालेलं चांगलंच आहे. चालू झालेलं चांगलं आहे. शेतकऱ्यांना इथून मागं योग्य कामगार म्हणा त्यांना सुद्धा काम मिळेल. शेतकरी बी ही होतील. ऊस जायला अडचण येणार नाही. कारण कारखान्याचा आमचा बंद असल्यामुळं बरेच कारखाने ऊस असेच उचलतेत नेते, त्याला दर द्यायचा व्यवस्थित नाही किंवा काटा मारणे किंवा टोळ्या व्यवस्थित मिळणे नाही, अशा पद्धतीने होते. सध्या काय भूमिका आहे कारखान्याची? चालू होईल, चांगल्या पद्धतीने चालू होईल. सध्या सगळ्यांची भूमिका कारखाना चालू व्हावी असे आहे. आमच्याकडे ज्यावेळी RR पाटलाने या भागात नांगोळा योजना जी चालू केली, तिथून 1-3-4 वर्ष झालं. आबा वारायच्या मयत व्हायच्या अगोदर काय ही योजना चालू झाली, त्यावेळेस पाणी आलं. आबांनी सुद्धा भरपूर कारखान्याला मदत केली आहे, आर्थिक मदत केली. ते कोणाला उद्योगपतीला सांगून ज्यावेळी अडचणी कारखान्याला आले त्यावेळी आबांनी मदत केल्या. आणि आत्ता आबा असतं तर या कारखान्याला 100% मदत झाली असती. कारखाना चालू आबा हे शेतकऱ्यांचं, कामगारांचं हितच बघून या आमच्या भागाला पाणी आणायचं काम RR पाटलांनी केलं. आणि खरं तर याला दिशा थोडी आमचे सुजलाम सुकलाम करण्याचा प्रयत्न आबांनी केला. त्यामुळं या भागात त्या दिवसापासून मग ऊस लागवड जास्त झाली. पूर्वी लागवड तर नक्कीच आपण बघतोय की नागरिकांच्या वेगवेगळ्या या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. आता या कारखाना उभारणीमध्ये नानासाहेब सगरे यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये योगदान आहे. राजाराम बापू यांचं सुद्धा योगदान महत्त्वाचंच आहे. पण ज्यावेळेस नानासाहेब होते हयात, कारखाना सुरळीत होता, त्यावेळेस 9 कोटी रुपये कारखाना नफ्यात होता. खूप लांबून ऊस आणत होते त्यावेळेस. पण
पण कारखाना यांच्या कारकिर्दीत गेल्यानंतर पूर्णपणे डबकाईला आला. त्यांनी बंद पडला कारखाना. कोणी बंद पडला नाही? हा सत्ताधाऱ्यांनी 10 वर्ष. तुम्ही आरोप करताय की कारखाना बंद पडला म्हणजे काही गेट बंद केलं का नक्की काय केलं? गळत ते बंद झाला पूर्ण. हा, कर्मचाऱ्यांचा पगार दिला नाही, लोकांचा ऊस गेला, त्यांचा हां, शेतकऱ्यांचा ऊस जायला पाहिजे यासाठी कारखाना चालू करायचा. आणि कारखाना ज्यावेळेस नानासाहेब होते त्यावेळेस अगदी 9 ते 10 कोटी रुपये नफ्यात होता. त्यावेळेस माझे वडील व्हाईस चेअरमन होते महांकालीचे. त्यावेळेस 10 कोटी रुपयाला नफ्यात असताना कारखाना तुम्ही बंद पडला चालू स्थितीतला. हेच खरं तर कारखाना बंद पडल्याचा या ठिकाणी आरोप प्रामुख्यानं होतोय. खरंच अशी या ठिकाणी परिस्थिती आहे का? कारण कारखाना चालू होता तेव्हा 8 ते 10 कोटी नफ्यामध्ये होता, मात्र नंतर बंद पाडण्याचा प्रयत्न झाला. अशा पद्धतीचं दुष्काळ पट्ट्यावर कारखाना जेव्हा चालू झाला, नानासाहेबांनी पंडितराव जाधवांनी चालू केला, त्यावेळी पाण्याची परिस्थिती एकदम गंभीर होती. त्यानंतर जे आर पाटलांनी आणि अजितराव घोरपडेंनी जे पाणी म्हैसाळ योजना पूर्ण फिरवली, त्या दुष्काळ पट्ट्यात जो कारखाना चालला तो ऊस एकतर सोलापूर जिल्हा नाही कोल्हापूर जिल्ह्यातून आणला. लोकलमधनं ऊस घेतला तर टनेज मागे थोडे म्हणजे वाहतूक आणि तोडणी वाहतूक कमी बसत्या. जेव्हा ते सोलापूर जिल्हा किंवा कर्नाटकातनं किंवा ते कोल्हापूरमधनं आणावा लागला तर हे पैसे वाढत गेले. का चालवला दुष्काळ पट्ट्यात? की कारण कामगारांना काम मिळालं पाहिजे. उद्या कारखाना जर बंद केला तर आतल्या मशिनरी खराब होणार. ह्या गोष्टी बघून त्यांनी चेअरमन असेल, वाईस चेअरमन, संचालक मंडळ, सत्ताधारी कोणी असो, यांनी कारखाना चालवण्याचा प्रयत्न केला. 2016-17 कारखाना बंद पडला. बंद पडण्याचं कारण काय? पडायचं म्हणजे त्यात राजकीय हस्तक्षेप झाला. ती बाकीच्या कारखान्याचं 200-300 कोटी जर थकबाकी असून कारखाना चालू आहेत, पण हा जाणून बुजून बंद पाडण्यात आला की 125 कोटीसाठी कारखाना बंद झाला. त्याची स्थावर मालमत्ता जवळजवळ 500 कोटी मालमत्ता आहे, तरी 125 कोटीसाठी हा कारखाना बंद पाडला. पण हा ही पूर्ण मालमत्ता त्या बँकेच्या ताब्यात असून बँकेनं जाणून बुजून हा बंद पाडला कारखाना. तुम्ही बंद पडला म्हणताय, नक्की बंद कोणी पाडला? हे बँकेनं जाणून बुजून हे राजकीय झालेलं आहे. ही गोष्टी कुणाच्या ताब्यात आहे? बँक कुणाच्या ताब्यात आहे? बँकेत जिल्ह्यामध्ये बँकेचे संचालकाचे चेअरमन आहे जिल्हा मध्यवर्तीच्या. त्यांचं कसं काय दृष्टिकोन देणार नाही? कारखाना बंद केला. हां, कारखाना जिल्हा मध्यवर्तीने का ताब्यात घेतला? कर्ज दिला नाही त्यामुळं. मग का कर्ज दिलं नाही? संचालक असताना तुम्ही बँकेच्या ताब्यात का दिला कारखाना? तुम्ही त्या डायरेक्टर बॉडीत आहात, चेअरमन. आणि 10 वर्ष जर म्हणते ऊस नाही, ऊस इथं पाणी असतं होतं ना, ऊस भरपूर होता. ऊस 16 आणि 10-26 पासून कारखाना बंद आहे. 10 वर्ष झालं. 10 ते 11 वर्ष झालं. 10 वर्ष झालं कारखाना बंद आहे. ठीक आहे. आता कारखान्याची सध्याची परिस्थिती लक्षात आलेली आहे की कारखाना बंद झाला असेल किंवा काही अडचणी त्यामध्ये आल्या असतील, मात्र सध्या शेतकऱ्याची नक्की काय परिस्थिती आहे? सध्या असं आहे पाणी आम्हाला दुष्काळी भाग जरी असला, आता दुष्काळी नाही. आता पाणी भरपूर उपलब्ध आहे. ऊस इतका जास्त पिकायला लागला आणि नेमका त्यावेळी कारखाना बंद झाला. ज्यावेळी कारखान्यात भरून काढायचं नुकसान तोटा असेल पण त्यावेळी नेमका कारखाना बंद आहे. आणि ते कारखाना का चालू केला नाही 6 वर्षे हे आम्हाला अजूनपर्यंत समजलेलं नाही. हे आता ते काय म्हणतात की बँकेच्या ताब्यात आहे. बँकेत हेच लोक आहेत, सत्ताधारी चेअरमन अण्णा ते बँकेत संचालक ते त्यांचे भाऊ गणपती मालक म्हणायचे ते पण संचालक. मग आता नडलं कुठं आम्हाला हे समजेना. बरं आता तुम्ही का चालू केला नाही आतापर्यंत? कुणी तुम्हाला अडवलं नव्हतं? चालू करायला पाहिजे होतं, नाही चालू केलं. हे करायचं आम्हाला हेच समजे ना. तुम्हाला कोण 6 वर्ष अडवलं? पाणी आता ह्या वर्षी आमच्याकडे अशी परिस्थिती आहे, जतची टोळी आहे, डफळापूर कारखान्याची टोळी आहे, केम्पवाडचे आहे, ते कर्नाटकाचे 2 त्यांचे आहे, सांगलीचे 2 टोळ्या इथं आहेत आणि आरकेच्या टोळ्या आहेत. आणि हे काय म्हणतात तासगावसुद्धा होता, तो बंद पडला आणि तो तारगावची टोळी. इतका ऊस आमच्याकडे उपलब्ध आहे आणि नेमका त्यावेळी कारखाना बंद झाला आहे. आता हे सांगतात की हे बँकेच्या ताब्यात आहे. बँकेच्या ताब्यात कसं काय असू शकतं? बँकेचं तारण असू शकतं, असू शकते, पण त्यात बँकेत तुम्ही संचालक आहे ना. आता ह्याचं उत्तर द्यावं त्याने की संचालक नसतं त्याने काय केलं. संचालक तुम्ही आहात, बँकेचे मालक तुम्हीच आहात, कारखाने मालक तुम्हीच आहात. आता काय करायचं? नागरिकांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे. संचालक तुम्ही स्वतः असताना देखील कारखाना या ठिकाणी बंद अवस्थेत आहे. संचालक म्हणजे चेअरमन, व्हाईस चेअरमन बॉडी नसते. संचालकाचा अधिकार किती असतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 12 असू दे, 17 असू दे, लिमिटेड असं जावं असं हे करा. आर्थिक धोरण कारखान्याची परिस्थिती नसल्यामुळं कारखान्याचं कर्ज DCC बँकेचं काढल्यामुळं, तर DCC बँकेचं काय महांकाली कारखान्याला एकट्याला कर्ज दिलेलं नाही. सांगली जिल्ह्यातल्या जेवढे कारखाने आहेत त्यांना किती दिले याची यादी बघा म्हणा. नेमका महांकाली कारखाना तुम्हाला कसा दिसला ताब्यात घ्यायला. कमी कर्ज असताना
तुम्ही जास्त रक्कम भरावी, व्याज त्याचे जास्त भरावं यासाठी त्यांनी कारखाना सेल केला. 180 कोटी 83 कोटीला जर तुम्ही कारखाना मागत असाल, हे काय पेटाची गिरण नव्हे. 83 कोटी दिला. त्या चेअरमनने स्वतः केस घातलेले, हायकोर्टात केस आहे त्या कारखान्यावर. जमीन देऊ नये, जमीन ज्यांनी जे घेण्याचा प्रयत्न केला त्यांचे पैसे सुद्धा परत द्यायची व्यवस्था आता करण्यात. तुम्ही आता जमिनीबद्दल बोलताय, जमीन सुद्धा तिथली विकण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला असा विरोधकांचा आरोप आहे. काय सांगाल? विरोधक काही म्हणतात, आम्ही सुद्धा म्हणतोय. विरोधक म्हणतात तुम्ही म्हणजे खरं धरणार का? विकलेली कारखान्याची जमीन आहे ती विकलेली नाही. कोर्टात केसेस आहेत. अफवा आहे, इलेक्शन लागले, विरोधक काही म्हणू शकतात. ठीक आहे. काय आशिया खंडातील सर्वात मोठा कारखाना वसंतदादा शेतकरी साखर कारखाना होता, हे तर मान्य आहे सगळ्यांना. तो कारखाना सगळ्या योजना असताना सुद्धा कारखाना बंद पडला. त्यांनी तो कारखाना दत्त इंडिया प्रायव्हेट कंपनीला चालवाय दिला. तर हा महंकाली कारखाना सभासदांच्या मालकीचा राहावा, महंकालीचं धुराड पेटावं, कामगारांना काम मिळावं, इथं जलक्रांतीबरोबर आर्थिक क्रांती घडावं म्हणून ह्या संचालक बोर्डाने एकाकी झुंज देऊन कारखाना हा सभासदांच्या मालकीच्या ठेवण्यासाठी झुंज दिलेली आहे. त्यांना काही प्रमाणात अपयश आलं, वाऱ्या कराव्या लागल्या. दिल्ली असतील, मुंबई वाऱ्या असतील, मल्टी स्टेट असल्यामुळं केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली हा कारखाना आहे. त्यामुळे त्यांना अडचणीचा सामोरं जावं लागला. काही राजकीय डावपेच झाले, त्यामध्ये ते गंडले गेले. त्यांनी परत आता आशेचा किरण दिसत आहे. हा कारखाना सभासदांच्याच मालकीचा राहिला पाहिजे. हा सगळ्यांचा, आमच्या सगळ्यांचं मत आहे की सभासदांचे हा कारखाना कवडी मोलाला विकला गेला नाही पाहिजे. आता हे जर बॉडी नसतं तर दुसरी बॉडी पत्रसुद्धा विकलं असतं. आम्ही थेट आरोप करतोय, ती पत्रसुद्धा जागेवर राहिलं नसतं. ह्या बॉडीनं किमान टिकवून तरी ठेवलं, ही समाधानाची बाजू आहे. नाही, खरं तर त्यांच्याकडून आरोप करण्यात येतो की त्यामध्ये भ्रष्टाचार, ऐका ना माझा प्रश्न, त्यामध्ये भ्रष्टाचार झाला, भ्रष्टाचाराचा त्या ठिकाणी एक आरोप करण्यात येतो आणि कर्ज करून कारखाना स्वतःच्या घशामध्ये घालण्याचा प्रयत्न आहे अशा पद्धतीचं वल्गणा केलं. नाही, स्वतःच्या घशात घालायला असतं मागच घेतला असता, एखादी कंपनी प्रायव्हेट स्थापन करून घेतला असता, पण घेतलं नाही. एक गुंठाही जमीन विकलेली नाही. कारखान्याची स्थावर मालमत्ता जैशी आहे तशी आहे. कारखाना हा कसा काही विघ्न आल्यामुळे बंद अवस्थेत आहे. सर्व सभासदांचं विघ्न काय? विघ्न म्हणजे बँकेचं कर्ज, बँकेनं ताबा घेतला, जिल्हा बँकेनं ताबा घेतला, त्यानंतर त्यांना जी आर्थिक फंड पाहिजे होतं ते मिळालं नाही, किंवा बाकीच्या आर्थिक तरतुदी न झाल्यामुळे कारखाना बंद पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं ही मान्य आहे, कामगारांचंही नुकसान झालं मान्य आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांचं नुकसान झालं ही मान्य आहे. परंतु कारखाना हा चालू झाला पाहिजे, त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केलं पाहिजेत. राजकारण हा बाजूलाचा विषय, लक्षात घ्या. महत्त्वाचं काय आहे, आर्थिक क्रांती घडली पाहिजे कारखान्याच्या माध्यमातून. तर नक्कीच आपण बघतोय की आरोप प्रत्यारोप या ठिकाणी सुरू आहेत. इकडे कृती बचाव समितीचे काही कार्यकर्ते किंवा नागरिक आहेत. बोला. त्यांनी कारखान्याबद्दल जे सांगितलं अमुक तमुक ते बरोबर. मला एक सांगा, महाकाली बाजार का बंद पडला? 12-11-12 नाही, तुम्हाला प्रश्न आहे, जरा ऐकून. नाही, थोडासा गोंधळ करू नका. 1 मिनटं गोंधळ करू नका. कोण काय बोलतंय प्रत्येकाला ऐकू जाऊ दे, जेणेकरून ते बोलताना तुमच्या प्रश्नाचं त्या ठिकाणी उत्तर तुम्हाला देता येतील. आता प्रश्न मांडा. महाकालीबद्दल जर तरी सांगितलं बरं का, तर मग हे बाजार का बंद पडला? महाकाली बाजार का बंद पडला? हे नानासाहेब क्रेडिट का बंद पडली? परत नोकरांची संस्था ती गाव बंद पडली. आता हिची उत्तरं ही काही देऊ शकत नाहीत. त्याला सांगितलं आम्हाला नाही उत्तर आहेत का कोणाकडे? महत्त्वाचं म्हणजे हा तालुक्यातील या महाकाली साखर कारखाना एक केंद्रबिंदू असताना तो स्वतः जर केंद्रबिंदू सगळ्यांना जगवत असेल, तो जर बंद पडला तर इतर लहान लहान संस्था काही करू शकत नाही. अगदी हे तर म्हणणं पडतंय. बघा, आम्ही सभासद आहे, सभासद कारखान्याचे बी आहे, सोसायटीचे बी आहे आणि त्या नानासाहेब सगळे दूध संघाचे बी आहे. मोठा जर कारखाना बंद पडला असेल तर ह्या सोसायटी त्यांनी उत्पन्न केलेले आहेत, त्यांनी निर्माण केलेले आहेत. भाग भांडवल कमी पडल्यामुळे बाकीच्या संस्था बंद झालेल्या आहेत. कोणाचे पैसे, कोणाचे बडव्या ठेवी अजिबात नाही. सगळ्या केसेस घालून सगळ्यांनी पैसे माघार दिले. मी स्वतः त्यात होतो. काय सांगू? आणि ठीक आहे. आता यांची भूमिका या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेली आहे की संस्था या ठिकाणी बंद पडल्या आणि संस्था का बंद पडल्या याचं उत्तर त्या ठिकाणी नागरिकांनी दिलेलं आहे. या दोन्ही माझे पैसे दोन्ही नाही 1 मिनटं, या दोन्हीवरती काय भूमिका आहे तुमची? नानासाहेब क्रेडिट संस्थेचे स्वतः माझे येणे आहेत तिथून, माझ्या वडिलांच्या ठेवीचे. हां, मग चालू कशा बंद पडल्या संस्था? त्या एक नंबरला असताना माझेच म्हणजे माझेच नाही, बऱ्याच जणांचे आहेत असे वैयक्तिक त्यांचे आले. दुसरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आला की पैसे बाकी आहेत आणि दुसरा एक मुद्दा असा की अजून ते कामगार जे आहेत त्या कामगारांचे सुद्धा अजून देणे बाकी आहेत किंवा ऊस धारकांचे त्या ठिकाणी देणे बाकी आहेत. नेमके कामगारांचे 5 पगार देणे बाकी आहेत, ते पगार पण देण्यात येतील. फक्त आता ऊसधारकांचा तुमचा विषय मांडला, एकही बिल बाकी नाही. ते असं कोणाचं बिल असेल की त्यांनी माझं बिल राहिलेलं आहे, त्यांनी घेऊन यायचं आहे.
बघण्यात येईल. त्यांचं काही बिल नाही. ज्यावेळेस कारखाना बंद पडला त्याच्यानंतर 6 महिन्यात ऊस बिल सगळी भागवलेली पूर्णपणे. हां पूर्णपणे. 1 रुपये बिल कोणाचं राखलेलं नाही. फक्त 5 पगार कारखान्याचं कामगारांचं राहिलेले आहेत. आणि त्यांनी परवा जे सभासदांचा मेळावा घेतला त्यांनी जाहीरपणे सांगितलं कारखाना चालू झाल्या पहिल्या 6 महिन्यात सगळं पगार काढून रेग्युलर तुमचा पगार दिला जाईल. पण शेतकरी ऊसाचा रुपया हे कोणाचा मागं ठेवलं नाही, कारखान्याने पूर्ण केलेलं. आता माझा असा प्रश्न आहे की विरोधकांचं मत आहे की आम्ही 5 पगारांचा प्रत्येक कामगाराला चेक देईन आत्ता सध्या. कोण म्हणताय? असं विरोधक आता ज्यांनी पॅनल लावले विरोधात ते सध्या म्हणतात. मला काय म्हणायचं आहे, मग असं जर असेल तर कामगारांचा 5 ॲडव्हान्सच पगार तुम्ही द्या ना. म्हणजे काय सत्तेत गेल्यानंतर होते ते आता समजेल त्यासनी. त्यांचं मत आहे की आम्ही चेक देतो ॲडव्हान्स. चेक नाही बाबा उठलं तुम्ही नाही उद्या निवडून आला किंवा काय झालं चेक कशावर होणार? पैसे ठीक आहे, कामगारांचे ॲडव्हान्स चेकमध्ये देण्याची भूमिका आहे का तुमची किंवा तसं धोरण मांडलेलं आहे का तुम्ही? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे त्यांचा मुद्दा. आम्ही काय केलं, कर्मचाऱ्यांचा पगार द्यायचा म्हणून त्यांच्या नावे पावती करायचं ठरवलं. एक ठेवणार मी आणि एक कर्मचारी. जर आमचं पॅनेल आलं तर आम्ही त्यांना ते विड्रॉ करून देणार. नाही आलं तर आम्ही आमचे पैसे परत घेणार. हां ठीक आहे, म्हणजे हा खरं तर अडचणीचा प्रश्न. एक मिनटं. म्हणजे सध्या कामगारांना हे पैसे मिळणार नाहीत याची कामगारांनी गॅरंटी घ्यावी असं आमचं मत आहे. आलं तर पैसे देणार आहेत पण पैसेच मिळणार नाहीत. काय म्हणतात, आलं तर देणार आहे पण पैसे मिळणार नाहीत याची गॅरंटी त्यांनी घ्यावी. हे आलं तर देणार तुम्ही म्हणताय, म्हणजे तुम्ही नागरिकांना म्हणजे हॅरेसमेंट करण्याचा प्रयत्न करताय का? नाही करत, हॅरेसमेंट नाही करत, लिगली करतोय. हां त्यांना काय असं हे देत नाही किंवा काय देत नाही, त्यांच्या नावे ठेवायचं हेच केले आणि त्याबद्दल आमचे नेते बोलतील तुमच्याशी. तर नक्कीच अनेक प्रश्न या ठिकाणी नागरिकांनी उपस्थित केलेले आहेत. आणखी कोणाचे काही प्रश्न आहेत का? मी सभासद या नात्याने मी असं बोलू शकतो की पंढरपूर सोलापूरमधनं ऊस येत होता त्यावेळेला महाकाली चालू होता. आता पत्र्याच्या वळचणीचं पाणी पडते पण कारखाना बंद आहे. म्हैसाळ टेंबूचं पाणी आलंय. कर्मचाऱ्यांना म्हणजे पगार व्यवस्थित मिळेल, त्यांना नोकऱ्या लागतील, आणखीन सभासदाचा फायदा होईल. आम्ही आरग केंपवाड कारखान्याच्या चेअरमनच्या संचालकांच्या किंवा शिलीबाईंच्या पाया पडून ऊस घालवायला लागला आहे. पण आमचा हक्काचा कारखाना असताना ऊस आमचाच जात नाही, हे आमचं दुःख नाही. काय केलं पाहिजे? कारखाना चांगला येणाऱ्या बॉडीनं चांगला कारखाना चालवला पाहिजे आणि लवकर हे लई बडा मोठा हत्या आहे हे उठवून उभा केला पाहिजे या बॉडीनं. हां ठीक आहे, आपण आता शेवटाकडे जातोय. तुम्हाला बोलायचं आहे? देशाचे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहाभाई यांच्याकडं ह्या संचालक बोर्डाने भेट घेतलेली आहे. त्यांनी हा कारखाना कोणत्या स्वरूपात चालू करता येईल आणि कारखान्याचं सुस्थितीवर आणून महंकालीचं हे धोराड कसं पेटलं जाईल आणि कामगारांना व शेतकऱ्यांना कशा पद्धतीने न्याय दिला जाईल असं सावकार विनय कोरेंच्या माध्यमातून त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्या दृष्टीने प्रक्रिया चालू आहे. इलेक्शनची प्रक्रिया झाल्यानंतर त्याच्या संबंधित बैठका होऊन कारखान्याच्या जिल्हा बँकेचं जे कर्ज आहे ती कसं फेडता येईल किंवा काय त्याच्या तरतुदी करता येईल ह्या संदर्भात संचालक बोर्ड विचार करत आहे. तर नक्कीच आपण या ठिकाणी नागरिक असतील, सभासद असतील किंवा गावकरी असतील यांची भूमिका या ठिकाणी लक्षात घेतलेली आहे. सध्या जो कारखाना आहे तो बंद अवस्थेमध्ये आहे. कोणी म्हणते चालू केलं पाहिजे, कोणी भ्रष्टाचाराचे आरोप केले, कोणी त्याला उत्तर दिलं. मात्र आपण शेवटाकडे जात असताना सगळ्यांसाठी एक कॉमन माझा या ठिकाणी प्रश्न आहे. आता तुमच्याकडे 2 पॅनल आहेत. एक तर विनयरावजी कोरे यांचं सगळे गटाचं पॅनल आहे आणि इकडं मिलिंद कोरे किंवा कृती बचाव समिती वगैरे हे असं तुमचं या ठिकाणी पॅनल आहे. मला आता मी प्रत्येकाच्या समोर माईक नेणार आहे. सगळ्यांनी मला सांगायचं की तुम्ही सभासद म्हणून तुम्ही कोणाला त्या ठिकाणी सपोर्ट करताय? आम्ही सगळे गटाला सपोर्ट करणार. आम्ही स्वतः सभासद. आम्ही सगळे गटाला सपोर्ट करतो. तुमचं कोणाला सपोर्ट आहे? कारखाना हा बिनविरोध व्हावा. हे काय असेल त्या वरच्या लेवलच्या लोकांनी काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि कोण असतील चांगली लोक घेऊन आता प्रश्न झालेत आपले सगळे, चर्चा झालेले. मला एका शब्दात उत्तर द्या. सगळे मॅडम. ओके ठीक आहे, चला. सगळे पॅनल. सगळे पॅनल. कारण का विरोधकाकडे ठोस नेतृत्व नाही आहे. नेतृत्व नाही असं तुमचं? विरोधकाकडे ठोस नेतृत्व नसल्यामुळं आम्ही सत्ताधाऱ्याच्या बाजूने. सत्ताधाऱ्यांच्या बाजूने सगळे पॅनल. काय सांगायचं? तुम्हाला जे सांगायचं काय सांगायचं? सांगण्यासारखं आहे का यात? तुम्हाला जे सांगू वाटतंय ते बंद पडला ते वरिष्ठांना विचारून त्यांची मुलाखत घ्या. आम्हाला काय त्यातनं माहितीच नाही. काय देणार? आम्ही काय मुलाखत देणार? जे चेअरमननं भोगले, ज्यांनी व्हाईस चेअरमननं भोगले,
ज्यांनी संचालक बॉडीनं बघले त्यांना ही तुम्ही नागरिक आहे का या गावचे? शिकाऊ उमेदवाराचा ऐकून मला सांगा, तुम्ही- मीडियानं काय उपयोग नाही. तुम्ही नागरिक आहे ना या गावचे? काहीच उपयोग नाही. सखोलमध्ये अभ्यास करून मग बोललं पाहिजे. ही शिकवून आलेली पिल्ली काय बी बोलते, त्याचा काय उपयोग नाही होत. तुम्ही बोला ना, तुम्ही काय तुमचं आम्हाला मत काही काय? माहितीच नाही म्हणून त्याच्या वरिष्ठांच्या मुलाखती घ्या ना अगोदर. ओके, ठीक आहे. तुम्ही मी उमेदवार आहे. उमेदवार आहे कुठल्या पॅनलचे? बचाव सर. बचाव समिती उमेदवार. ठीक आहे सर. बचाव पॅनल बचाव बचाव पॅनल बचाव मिलिंद कोरे महांकाली बचाव कृती समिती. तर नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं की नागरिकांच्या या ठिकाणी वेगवेगळ्या नाही काय अडचण आहे का? कोण काय बोलणार आहे का? कुणाचे नाही नाही त्यांची तुमच्या गावात आले ते ज्यांनी राबवला त्याची मुलाखत घ्यावं. तुमचे मामा 25 वर्ष व्हाईस चेअरमन होते. हो तुम्ही तुम्ही शेतकरी आहे का? शेतकरी आहे की तुमचा ऊस कुठं जातोय? ऊस कुठं जातोय? काय सांगायचं आहे? कारखान्याला हो मला एक गोष्ट सांगा, तुमचा ऊस नाही, नाही, एक मिनिट, तुम्ही पिठाच्या गिरणीचा उल्लेख येतो. ऊस पिठाच्या गिरणीत जातो का कारखान्यात जातो मला सांगा? शेतकरी म्हणून तुम्ही बोललं पाहिजे का नाही? मग काय तुमची भूमिका मांडा ना. हा मग तुम्ही चालू झाला पाहिजे ही भूमिका ठाम आमच्या. अजिबात सांगणार नाही. या मामांनी एवढा सांगायला एवढा वेळ लावला बघा. कसं आहे, नाही आता मुद्दा नको, कारण आपण शेवटाकडे आलोय, उगाच वाढायला नको. सगळे पॅनल ठीक आहे. आपण या ठिकाणी लोकांची मतं या ठिकाणी जाणून घेतलेली आहेत. या ठिकाणी सगळे पॅनलचे काही कार्यकर्ते आहेत, सभासद आहेत. इकडं कृती बचाव समितीचे सभासद आहेत, कार्यकर्ते आहेत आणि काही नागरिकसुद्धा या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. नागरिकांनी त्यांच्या पद्धतीने या ठिकाणी भूमिका व्यक्त केलेली आहे. कारण रागराग होणं हे स्वाभाविक आहे, कारण एवढा वर्ष हा कारखाना या ठिकाणी बंद पडलेला आहे. नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतोय, उद्योगधंदे बंद पडलेले आहेत, शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. जवळपास शेतकऱ्याला ऊस घालवण्यासाठी 10-15 हजार रुपये काय द्यायला लागतात. अशा पद्धतीचं सुद्धा नागरिकांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया अगदी सगळ्याच गटाची असेल किंवा अगदी सगळ्याच नागरिकांची परिस्थिती बिकट आहे आणि सगळ्यांचं म्हणणं आहे की कारखाना या ठिकाणी व्यवस्थितरित्या चालू झाला पाहिजे. खरं तर सगळ्यांनीच आपण सगळे मिळूनच एक घोषणा दिली पाहिजे की महांकाली जिंदाबाद किंवा महांकाली चालू झाली पाहिजे. महांकालीचा धूर पेटला पाहिजे. चालू झाली पाहिजे. अगदी तालुक्याची शान आहे, चालू झालं पाहिजे. चालू झाला पाहिजे. चालू झाला पाहिजे. हा. नाही पण बिन काय नाही, आता चालू झाला पाहिजे. तर नक्कीच या ठिकाणी आपण रांजणी गावातील लोकांची या ठिकाणी प्रतिक्रिया बघितल्या आणि आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, जे प्रमुख गाव आहेत त्या सगळ्या गावामध्ये मी जाणार आहे. सगळ्या लोकांची, तिथल्या पॅनलची आणि तुम्ही म्हणला मुख्य नेत्यांची, त्यांच्यासुद्धा मुलाखत घेतो, सोडत नाही कोणाला. तुम्ही काय काळजी करू नका. तर अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी शेवटाकडे जातोय आणि वेगवेगळ्या पद्धतीने नागरिकांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये हा महांकाली साखर कारखाना चालू झाला पाहिजे अशी सगळ्याच लोकांची या ठिकाणी भूमिका आहे. धन्यवाद.